कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील लकी बाजार जवळील पाण्याची टाकी बुधवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाल्यानं हे पाणी नागरिकांच्या घरात शिरलं. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक नागरिकांच्या घरातील साहित्य या घरात शिरलेल्या पाण्यामुळे खराब झालं. या प्रकारामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं नागरिकातून महापालिकेच्या या अनागोंदी कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील पाण्याचा खजिना इथला व्हॉल्व बंद झाला नसल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं होतं. सध्या कोल्हापूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असल्यानं नागरिकांची कसरत होतीये. अशा परिस्थितीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला राजारामपुरीतील शाहू मिल परिसरातील लकी बाजार जवळील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्यानं लाखो लिटर पाणी वाहून वाया गेल्याचा प्रकार घडलाय. टाकीतून पडलेलं पाणी या परिसरातील नागरिकांच्या घरात गेल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. घरात शिरलेल्या या पाण्यामुळं अनेक नागरिकांच्या घरातील साहित्य खराब झालं. घरात शिरलेलं हे पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना जागरण करण्याची वेळ आली. महापालिकेच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय. या ठिकाणचे कर्मचारी सायबर चौक परिसरातील टाकीची पाहणी करण्यासाठी गेले असताना ही टाकी ओव्हरफ्लो झाली होती. मात्र या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन इथला व्हॉल्व तत्काळ बंद केल्यानं यावर नियंत्रण मिळवल्याचं महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलंय.